नमस्कार, मी सीए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मिशन व्यक्तित्व भारत भाग 11ला सुरुवात करूया. आणि आजचा आपला भाग आहे आध्यात्मिकता, योग, प्राणायाम. येस, आज आपण या विषयावरती बोलणार आहोत की आध्यात्मिकता, योग, प्राणायाम आपल्या आयुष्यात का महत्त्वाचे आहेत ते. कारण का आपण आयुष्य एक जगत असताना आपल्याला जाणवतं कधी कुठे आपल्याला असं वाटतं की आपण आनंदी आहोत, पण आपण समाधानी नसतो. आपण आनंद विकत घेऊ शकतो पैशाने, पण समाधान विकत घेऊ शकत नाही. आपण सुरुवात करूया आपल्या विषयाला. आपण 3 पॉईंट्समध्ये हा विषय जाणून घेणार आहोत. आध्यात्मिकता आणि योग प्राणायाम आपल्या आयुष्यात किती गरजेचे आहेत आणि का आहेत, आणि तुम्ही का ती सुरुवात करायला हवी. सुरुवात करूया. पहिलं आपण जाणून घेऊया का. आपण याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, कारण का प्रत्येक आपल्याला कुठल्याही याच्यामध्ये आपल्याला गरज असतं, जाणून घ्यायचं असतं की आपल्याला हे का गरजेचं आहे ते. ठीक आहे, की आपल्याला हे जर करायचं असेल तर का करायला हवं. बरोबर आहे, हा प्रश्न पडला पाहिजे. एखादी गोष्ट आपण सुरू करतो किंवा करायला आपल्याला हवं असं वाटतं, त्यावेळी आपल्याला प्रत्येकाला प्रश्न पडतो की का करायला हवं. तर जाणून घेऊया आध्यात्मिकता आणि योग प्राणायाम का करायला हवं. आयुष्य आपण ज्या प्रकारे जगत आहोत, त्यात खरंच आपण आनंदी आहोत का, हे आपल्याला स्वतःला विचारायचं. आयुष्य आपण ज्या प्रकारे जगत आहोत, त्यात आपण खरंच आनंदी आहोत का. खरंच आनंदी आहोत का. तुम्ही म्हणाल, हो मी खूप आनंदी आहे, मला काहीच इश्यू नाही आहेत, आणि असतील, सगळ्यांच्या आयुष्यात असतात, त्यामुळे त्यातही मी आनंदी आहे. हो, तुम्ही आनंदी असाल, नक्कीच असाल, पण समाधानी नसाल. नीट जाणून घ्या मला काय म्हणायचंय. आनंदी असणं आणि समाधानी असणं यात फरक आहे. आपण विषयाला जसं हात काढू पुढे पुढे, तसं आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे की आनंद आणि समाधान यात फरक काय. आनंद जो आहे, तुम्हाला एक ठळक फरक सांगतो त्याच्यातला. आनंद आणि समाधान. आनंद हा तात्पुरता टिकणारा असतो. आनंद हा तात्पुरता टिकणारा असतो, तर समाधान जे असतं हे चिरकाळ टिकणारं असतं, कायमचं असतं. हा ठळक फरक आहे याच्यामध्ये. समाधान कायमचं असतं, तर आनंद हा तात्पुरता टिकणारा असतो. कारण का आपण जे ह्या भौतिक जगात वावरतो आहोत, ज्या भौतिक गरजा आपण पूर्ण करण्याच्या मागे आपण धावतो आहोत, त्या भौतिक गरजेंमधून आपल्याला जे मिळतं, जो आनंद आपल्याला मिळतो, हा आनंद तात्पुरता असतो. कारण का तुम्ही बघा, एखादी गोष्ट जेव्हा आपण आयुष्यात, कुठली गोष्ट असू दे, कुठलाही गोल असू दे, तुमचा लहानातला लहान असू दे, मोठातला मोठा गोल स्वप्न असू दे, ते जेव्हा पूर्ण होतं त्यावेळी आपल्याला तो एक तेवढा पुरता आनंद आपल्याला मिळतो.
आणि कालांतराने लगेच म्हणजेच थोड्या दिवसातच आपल्याला एखाद्या दुसऱ्या गोष्टीसाठी काही ना काहीतरी करण्यासाठी आपण पुन्हा एकदा सुरू करतो आणि तो आनंद आपला तिथे मावळतो. त्यामुळे आनंद जो भौतिक गरजेतून मिळतो, भौतिक गोष्टींमधून मिळतो, हा तात्पुरता असतो. आणि जे मी समाधान म्हणतोय, जे आत्मिक समाधान आहे, आत्मिक समाधान म्हणतोय, हे समाधान चिरकाल कायमचं टिकणार असतं. म्हणजेच काय तर भौतिक गोष्टींमधून आपल्याला समाधान मिळत नाही. आपल्याला आनंद मिळतो, जरूर मिळतो, पण तो तात्पुरता मिळतो. म्हणून आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट, आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट, आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट हे समाधान मिळण्यासाठी असावं. आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट हे वेगवेगळ्या प्रकारचा आनंद मिळवण्यासाठी नाही, तर समाधान, आत्मिक समाधान मिळवण्याच्या दृष्टीने आपलं हे उद्दिष्ट असायला हवं. आणि त्या उद्दिष्ट समोर ठेवून आपण आपलं आयुष्याचं मार्गक्रमण करायला हवं. आनंद तर तो आपल्याला मिळतच जाणार आहे, पण आपलं उद्दिष्ट हे कधीही आनंद मिळवण्याचं नसावं. त्याऐवजी आपलं उद्दिष्ट हे समाधान, आत्मिक समाधान मिळवण्याचं असावं, जेणेकरून ह्या उद्दिष्ट आपण जे मिळवणार आहोत, समाधान मिळवतो, त्याच्या मिळवता मिळवता आपल्याला आनंद ऑटोमॅटिक मिळणार आहेच. आणि ते आत्मिक समाधान जसं मी म्हणतोय, ते आत्मिक समाधान जर मिळवायचं असेल तर आपल्याला आध्यात्मिकता आणि त्याला योग प्राणायामची जोड देणं आपल्या आयुष्यामध्ये फार गरजेचं आहे. या दोन गोष्टींशिवाय तुम्ही आयुष्यामध्ये समाधानी होऊ शकणार नाही. आत्मिक समाधान तुम्हाला शेवटपर्यंत मिळणार नाही. आपण जे जगतोय, आनंद जो म्हणतो, हेच खरं आयुष्य असं जे आपण म्हणतो नाही. आनंद हा तात्पुरता आहे. प्रत्येक क्षणी तुम्ही, त्याच्यामुळेच आपण आनंद दुःख अशी जी डिवाइड केलं आहे ते त्याच गोष्टीमुळे. कारण का भौतिक गोष्टीमुळे आपल्याला सुखदुःख मिळत असतं, मिळत राहणार. पण जर तुम्ही ह्या आध्यात्मिकता आणि योग प्राणायाम तुमच्या आयुष्यात सुरू केलं तर तुम्हाला हळूहळू तुम्ही समाधानाकडे वळाल. आत्मिक समाधान तुम्हाला त्याच्यातून मिळायला सुरुवात होईल. आणि ते तुम्ही जर रोज तुमच्या आयुष्यामध्ये ते आणलं तर तुम्हाला आनंदासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. गरज नाही म्हणजे भौतिक आयुष्य जगणं तर प्रत्येकाला काही नाही केलं तरी करावंच लागतं. भौतिक आयुष्य आपण प्रत्येक जण जगत असतो. पण आपल्याला जर आत्मिक समाधान मिळवायचं असेल तर त्यासाठी हे महत्वाचं आहे, ह्या गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजे. आणि आपल्या दुर्दैवाने आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये या गोष्टीबद्दल शिकवलं जात नाही. म्हणजे जी आता गुरुकुल पद्धत आहे किंवा काही आहे तिथे सुरुवात झालेली आहे, पण जे आपलं इंग्रजांच्या काळापासूनचं जे शिक्षण आपल्यावर लादलं गेलेलं आहे, शिक्षण पद्धती जी लादली गेलेली आहे, त्यामध्ये या गोष्टींना अजूनही महत्त्व दिलं जात नाही. जे दिलं गेलं पाहिजे, आपल्याला फक्त मशीन कसं बनायचं, भौतिक गरजा आपल्या कशा पूर्ण करायच्या, हे शिकवलं जातं. आणि तेही खरं म्हटलं तर फार काही मोठ्या याच्याने शिकवलं जात नाही. कारण का आपलं शिक्षण झाल्यावरही आपल्या हातामध्ये नोकरी नसते, आपण एखादा व्यवसाय सुरू करण्याचं आपल्याला समजत नसतं. त्यामुळे या शिक्षण पद्धतीमध्येही कुठेतरी आपल्याला बदल घडवून आणला पाहिजे. आणि जर तो घडेल, नक्कीच घडेल, हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा होते. गुरुकुल पद्धत शिक्षणाची हळूहळू होते. रामदेव बाबांचं भारतीय शिक्षा बोर्ड हे जे सरकारने अप्रूव्ह केलेलं आहे, पण ते सगळ्या शाळांमध्ये हे यायला अजून 10-15 वर्ष जातील. प्रत्येक राज्यामध्ये ते व्हायला लागेल. पण त्याऐवजी म्हणून तुम्ही आतापासून आपण काय करू शकतो,
स्वतः आपण ह्या गोष्टी घरामध्ये सुरू करू शकतो. आपल्यापासून सुरुवात करा, म्हणजेच आपल्या पुढच्या पिढीला ते घरातून बाळकडू जाईल. तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत त्यांना ह्या गोष्टींची जाणीव करून द्या. आयुष्यामध्ये भौतिक गरजा जगणं माणूस नाही शिकवलं तरी शिकतो अनुभवातून, पण याला तुम्हाला शिकावं लागेल, वाचन करावं लागेल. आपल्या सगळे जे पुराणं आहेत ती वाचली पाहिजे, ही गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. तेच आपण आता पुढच्या दुसऱ्या पॉइंटमध्ये जाणून घेणार आहोत. प्रकार कोणते आहेत. आध्यात्मिकतेमध्ये तुम्ही आध्यात्मिकता कशी साधू शकता, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कशी आणू शकता, योग प्राणायाम तुम्ही कोणते प्रकार आहेत ते तुम्ही कसे आणू शकता, त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. आध्यात्मिकता आणि योग प्राणायाम. आता आध्यात्मिकता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आणायची असेल तर काय करायला हवं, तर तुम्हाला वाचन, श्रवण म्हणजे ऐकणं, कीर्तन, भजन, नामस्मरण आणि सर्वात महत्वाचं संगत, असोसिएशन. संगत, ह्या गोष्टी तुम्हाला आध्यात्मिकता तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी महत्वाची आहे. वाचन म्हणजे तुम्हाला वेद पुराण, भागवत, भगवद्गीता, त्याच्यानंतर संत साहित्य, एवढं विपुल संत साहित्य आपल्याकडे आहे की आपल्याला एक जन्म आपल्यासाठी खरा अपुरा आहे. आपण काय वाचत असतो तुम्ही बघा दिवसभरात, आणि जेव्हापासून ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आली, आणि चला ठीक आहे त्याच्यातही काही गोष्टी येतात, पण आपण त्या वाचतो का, आणि वाचल्या तर ते आपण त्याच्यातून कसं स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो का, तर नाही. मला खूप हे वाटतं की तुम्ही आपलं आयुष्य खूप लाईटली घेताय. लाईटली म्हणजे घ्यावं आयुष्य, जगावं छान, पण जगावं छान म्हणजे काय, नुसतं आला जन्म मिळाला, केलं, वाढलं, शिकलं, काहीतरी नोकरी केली, लग्न केलं, मुलं बाळं काढली आणि एक दिवस इथून निघून गेलं, काय परत तुम्हाला या याच्यामध्ये यायचं. मग ते तुम्ही काय म्हणून याल ते तुम्हाला माहिती, पण तुम्ही हेही म्हणणारे आहेत की काय कोण विचार करतंय मेल्यानंतर कोणाला काय करायचंय, पण ते जाऊ द्या. मी तेच म्हणते, तुम्ही आत्ता जे आयुष्य जगताय ना, स्वतःला खरंच विचारा, डोळे बंद करून विचारा की खरंच आपण काय जगतो आहोत, आपण खरंच आनंदी जे आपण म्हणतो आहोत ते खरंच आपण आहे, आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देतोय. तुमच्या घरात लहान मुलं असो नसो, तुमच्या आजूबाजूला असतील, तुम्ही स्वतःमधून तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत काय पोहोचवताय ना, हे पहा. बदल असाच घडतो. आज आपल्याकडे आपला देश फक्त लोकसंख्येने, आपल्याला विश्वगुरु होणारच आहोत आपण, आणि ते जाऊ द्या. तुम्ही हरे कृष्णा मुवमेंट बद्दल, श्रील प्रभुपाद यांच्याबद्दल ऐकलंय माहित नाहीये, तुम्ही सर्च करून बघा. त्या माणसाने वयाच्या 67व्या वर्षी भारताबाहेर जाऊन एखादी कृष्णाबद्दल एवढी मोठी संस्था आणि कृष्णाबद्दल एवढं पोहोचवणं फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यावेळी, म्हणजेच विचार करा, आत्ता तर आपल्याला टेक्नॉलॉजी आहे, सगळं आपल्याकडे आहे, तरी म्हणजे एवढी सगळी उपलब्धता असूनही आपण काय आयुष्य जगतोय पहा. आपल्याला आपल्या ह्या गोष्टींबद्दल काहीच त्याची कळव नाही. आपण हसण्यात नेतो, आपण जोक मारतो, आपण जेव्हा मित्र मंडळीत जमतो तेव्हा कधी आपण मजा मस्ती एका बाजूला, पण तुम्ही ह्याबद्दल कधी बोलता का, कधी तुम्ही याच्याबद्दल डिस्कस करता का.
वयाच्या कोणत्याही तुम्हाला ज्यावेळी रिअलाइज होतंय वा मला वयाच्या 38व्या वर्षी मी व्यायाम वगैरे करणं गोष्ट होती, पण योग प्राणायाम म्हणा हे अध्यात्मिक वाचन होतं पण त्या पद्धतीने नव्हतं. तर त्याच्यानंतर 3 ते 4 वर्षामध्ये जेवढा काही मला माझ्या पूर्ण फिजिकल आणि मेंटली जो काही फायदा झाला, जी काही प्रोडक्टिव्हिटी, जी ऊर्जात्मक जी वाढली, ती खूप मोठी आहे. म्हणजे तो तुम्हाला स्वानुभव घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल. म्हणून तर मी हे व्हिडिओ करण्याचे कारण काय आहे आपल्याला. एक सक्षम भारत जर आपल्याला बनवायचा असेल, आपल्या पुढीला काय आपल्या पुढच्या पिढीला जर आपल्याला काहीतरी चांगलं द्यायचं असेल, तर ह्या विषयांवरती घरात चर्चा व्हायला हवी. मित्रमंडळींमध्ये चर्चा व्हायला हवी. पण मित्रमंडळींमध्ये कोणी एखादा तुमचा ह्या बाबतीत सांगणाराही असेल, पण तुम्ही ते हसण्यावर नेता. हा हा काय ते मग वयाच्या नंतर रिअलाइज होऊन काय उपयोग. आणि ते स्वतःला तर नाही, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला, घरातल्या मुलांनाही जर तुम्ही ते देत नसाल, तर आपण पुढे ती पिढी काय उपयोग काय त्या पिढीचा, असं मला तरी वाटतं. हे माझं मत आहे. शून्य मत हे आहे. तुम्ही भौतिक कितीही यश संपादन करा, तुम्ही जर याची जोड तुमच्या आयुष्यात नसेल तर तुम्ही शून्य आहात. तुमचा तो जन्म फुकट गेला असं समजा. हे माझं सरळ प्रांजळ मत आहे. माझ्या 3 ते 4 वर्षामध्ये मी आध्यात्मिकता वाचन करत होतो आधी, पण जेव्हापासून त्याला योग आणि प्राणायामची जोड दिली 3 ते 4 वर्षामध्ये, आणि ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात आता घडतायत किंवा होत आहेत, त्या स्वानुभवावरून मी एवढं नक्की सांगू शकतो की आपल्या आयुष्याला अर्थ आणायचा असेल, तुमच्या भौतिक आयुष्य तुम्ही जगणारच, तिला कोणालाही एवढं काही शिकवावं लागत नाही. पण तुम्ही हे शिकून घ्या, आध्यात्मिकता, योग, प्राणायाम, त्याला तुमच्या आयुष्यात जोड द्या. तुम्ही कुठे पोहोचाल. आणि कुठे पोहोचाल मी ह्या अर्थाने म्हणत नाहीये की तुम्ही भौतिक यश तर न करणारा नाही मिळतं, पण जे आत्मिक समाधानाबद्दल आपण जे आज बोलतो आहोत, जे समाधान आहे ते तुम्हाला मिळेल. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण एखादं काही देतो किंवा कोणासाठी आपण काही करतो, त्यावेळी जे मिळतं, त्यावेळी जे आपल्याला मनाला भिडतं, जे लागतं, ते असतं समाधान. जेव्हा आपण एखादं दान करतो, एखादी गोष्ट करतो किंवा काही त्याच्यामध्ये आपलं हे नसून आपण जे तो जो आनंद आहे, तो आहे तो परमानंद. ते आत्मिक समाधान आहे. आणि हा भौतिक आनंद तर ठीक आहे, तो तात्पुरता आहे, हे लक्षात घ्या, हे ध्यानात घ्या. आणि आपल्या पुढच्या पिढीला हे द्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर आध्यात्मिकता तुमच्यामध्ये आणायची असेल, रुजवायची असेल, तुमच्या पुढच्या पिढीला द्यायची असेल, तर तुम्ही वाचन करायला हवं वेदपुराणांचं, भगवद्गीतेचं, भागवताचं, संत साहित्यांचं श्रवण करायला पाहिजे. यूट्यूबचा, इंस्टाग्रामचा, फेसबुकचा आपण काय उपयोग करतो. आजकाल या सोशल मीडियाचा उपयोग आपण फक्त 1.5 मिनिटाचे, 1 मिनिटाचे रील्स घालवतो. आपण म्हणतो वेळ नाही. तुम्ही म्हणाल आम्ही एवढं आमचं काम असतं की आम्हाला श्वास घ्यायला वेळ मिळत नाही, तर आम्ही कुठे हे आध्यात्मिकता आणि योग प्राणायाम करणार. हेच तुम्ही बोलत राहणार. हे बघा, वेळ काढला तर वेळ मिळतो. आणि जर तुम्हाला आता तुम्ही बोला मला आम्हाला 2 घास खायलाही नीट मिळत नाही. अरे 2 घास खायला मिळत नसेल तर तुम्ही जगताय कसं. पाणी तर पिता. 1 घोट पाणी तुम्ही दिवसभरामध्ये 20-25 वेळा, 30 वेळा पियत असाल, ते 1 घोट पाणी पियायला तुम्हाला किती वेळ लागतो. अर्धा मिनिटा लागत असेल साधारण. 30 सेकंद लागत असतील, तर असे तुम्ही 25-30 वेळा जर पित असाल, तर साधारण तुम्हाला 4 ते 5 मिनिटं तर तुमचे दिवसभरात पाणी पिण्यात जातात. आहेत ना तुमच्याकडे. परत आपल्या ज्या शारीरिक गरजा असतात, शारीरिक गरजा, आता मला जास्त खोलात जायचं नाही, बऱ्याच शारीरिक गरजा असतात, तर त्या शारीरिक गरजांना आपण वेळ देतो. आपण अंघोळ करतो, आपण टॉयलेट, बाथरूम ह्या गोष्टींना जातो ना. तिथे म्हणतो का आपण वेळ नाहीये. पण ते तुम्ही बोलाल हो काय करणार, तिथं गरजेची गोष्ट आहे. पण जर ती गोष्ट तुम्हाला जर गरजेची वाटत असेल, तर ही गरजेची नाहीये. तुम्ही जर त्या गोष्टींना वेळ देऊ शकता, तर तुम्हाला साधे दिवसातले, मी तर म्हणतो फक्त 15-20 मिनिटं तुम्ही, आणि जास्तीत जास्त जर आध्यात्मिकतेचं वाचन 15 मिनिटं केलं आणि योग प्राणायाम 15 मिनिटं केलं, तर फक्त दिवसातला अर्धा तास तुम्हाला द्यायचा आहे. आणि आज म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट आहे की जर तुम्हाला दिवसातला अर्धा तास
ह्या गोष्टीसाठी जर मिळत नसेल तर तुम्ही आयुष्य जगणं सोडून द्या. कारण का असं आयुष्य हे आपल्याकडे प्राणी मात्र, कारण का मनुष्य हे हा प्राणी आहे, पण मग ते जर तुम्हाला मिळत नसेल वेळ तर तुम्ही तुमचं आयुष्य हे कुत्र्या मांजरांसारखं जगता आहात आणि जगा. त्यात तुम्हाला जर आनंद असेल तर जगा. असं आयुष्य मी म्हणतो ना, मनुष्य प्राणी सोडून सगळेच जगतात. सगळ्यांनाच मुलं बाळ होतात, तिथे तेही त्यांना पिलं होतात, तेही जगत असतात, तेही खात असतात, तेही पित असतात आणि तेच आपण करतोय. याच्यातून बाहेर या. मनुष्य हा प्राणीच आहे, पण मग मनुष्याचा जन्म आपल्याला मेंदू हा का दिलाय, आपला मेंदू हा एवढा प्रगल्भ काय आहे, याचा जरा विचार करा. स्वतःमध्ये डोकवा, जाणून घ्या ते काय आहे. हे कळलं पाहिजे तुम्हाला. कारण का आता जे आपण आयुष्य जगतोय हे खरंच आपण कुत्र्या मांजरांसारखं इतर प्राणी, आता त्यांची नावं घेतोय, त्यांनाही शिस्त असते. ते पण ते त्यांच्या ज्या प्रकारे जगतात, त्यांना जेवढा मेंदू त्यांचा दिलाय त्याप्रमाणे ते शिस्त पद्धतीने जगत असतात. पण आपला मनुष्य असा एक प्राणी आहे की त्याला शिस्त ही माहिती नाही आणि ती त्याला आत्मसातही करायची नसते. आयुष्य शिस्तबद्ध नको असतं. भले ते आपल्या मुलांना किंवा काय मेकॅनिकली सगळं शिक्षण, मशीन पद्धत, वा 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 सगळं इंग्लिश बिंग्लिश देतो आपण, सगळं ते देणार. पण आपण काय करत असतो हे असं शिक्षण देऊन आपण खूप शब्द हे होईल, विषयांतर होईल, मला त्यात जायचं नाही आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला जर समाधान हवं असेल आयुष्यामध्ये तर तुम्हाला आध्यात्मिकता आणि योग प्राणायामची तुम्हाला जोड द्यायची आहे. अजून तुम्ही कीर्तन, भजन, कोणी आपल्याला ऐकायला येत नाहीये काय नाही, आपण स्वतः गाऊ शकतो, ऐकू शकतो, म्हणू शकतो, नामस्मरण करू शकतो. आपण किती ट्रॅव्हलिंग करतो, प्रवास करतो, इकडे जातो तिकडे जातो, चालत असतो. कधी आता तर चालतानाही आपण कधी कधी मोबाईलमध्येच असतो, प्रवास करतानाही मोबाईलमध्ये असतो. हाती पुस्तक घेऊन वाचा, हे मोबाईलवरती यूट्यूब याच्यावरती ह्या गोष्टी ऐका, याच्यातून थोडे विचार घ्या, हे मुलांपर्यंत पोहोचवा. ह्या गोष्टी खऱ्या महत्वाच्या आहेत. आत्ताच्या 10-10, 12-12 वर्षवाले, 18 वर्ष मुलं बोलून जातात, आम्ही स्ट्रेस आहोत, आम्हाला हे आहे, आम्हाला टेन्शन आहे, आम्हाला शाळेचं आहे. अरे काय उपयोग आहे ह्या स्ट्रेसचा? आणि आयुष्यात आपण काय, ते काही नाही आहे. जी शिक्षण पद्धती आहे, ती शिक्षण पद्धती, ती जी ग्रेडिंग पद्धत आहे जी काय आहे ती शून्य आहे. याचा आयुष्यामध्ये पुढे काही उपयोग होत नाहीये. न शिकणारे पण आज आपल्यावरती राज्य करतायत. अंगठेबाजही नेता म्हणून निवडून जाऊन क्वालिफाईड माणसांवरती जर हे करू शकतात तर तिथे तुम्ही फार मोठं शिक्षण घेऊन, आत्ताची ज्या पद्धतीचं मी जे शिक्षण म्हणतो त्या पद्धतीचं शिक्षण घेऊन तुम्ही काय करताय? त्या शिक्षणाबरोबर आपल्याला खरं हे देणं गरजेचं आहे. आपल्या संत साहित्य हे हे शाळेपासून किती गोष्टींसाठी येतं. थोडंसं तुम्ही नुसतं नाव आणि त्याच्याबद्दल काहीतरी सांगता आणि जोड्या लावा वगैरे, आमच्या वेळी जे प्रकार होते तेच आहे. मॅच द फॉलोइंग वगैरे आता इंग्रजीमध्ये असेल, त्याच्या नावासमोर ते ह्यांनी काय लिहिलं किंवा एवढं बस. अरे हे रोज सकाळी ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. आत्ता थोडीफार कुठेतरी साधी सुरुवात असेल पण ती पुरेशी नाही. मुलं काय कशा वातावरणात वाढतायत हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून संगत ही महत्वाची आहे. आणि संगत म्हटल्यावरती मी असं म्हणणार नाहीये की तुम्ही जास्त मुलांवरती किती आहे, मुलं ऑफकोर्स जेव्हा बाहेर पडणार तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची संगत त्यांना लाभणार. पण ती वेगवेगळ्या प्रकारची संगत जरी लाभली तर तुम्ही जर तुमच्या घरामध्ये ह्या आध्यात्मिकता, योग, प्राणायाम जर तुम्ही तुमच्या मुलांना जर तुम्ही दिलेलं असेल, बाळकडू जर पाजलं असेल, तर तुमची संगत, तुमच्या मुलांची संगत, साथ संगत कुठलीही असो, कुठल्याही प्रकारची असो, तुमची मुलं ही चुकीच्या वाटेला नक्कीच जाणार नाहीत. आणि हे महत्वाचं आहे. तुम्ही असं म्हणणार की आम्ही किती लक्ष ठेवू, नाही, लक्ष द्यायचंच नाहीये तुम्हाला. तुम्हाला लक्ष द्यायचंय तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वागण्यावरती आणि तुम्हाला मुलांना हे बाळकडू पाजायचं आहे. हेच बाळकडू जेव्हा तुम्ही पाजाल, तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं आणि स्वतःचं आयुष्य जगताय ते जर तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा आणाल, त्यावेळी तुम्हाला बाहेर मुलांवरती लक्ष ठेवायची गरज राहणार नाही. त्यांची संगत मग कशीही असू द्या. आणि
आपल्याला माहितीच आहे संगत चांगली असेल तर ऑफकोर्स चांगलंच आहे. मग मी तेच म्हणतो की संगतीवरती आपण जास्त लक्ष देऊ शकत नाही. मुलं एकदा बाहेर पडली की त्यांना त्यांचं ठरवता येईल आणि ते स्वतः ठरवू शकतील कधी, जेव्हा तुम्ही त्यांना ह्याचं बाळकडू पाजाल, ह्या गोष्टींचं बाळकडू त्या मुलांमध्ये जाईल, तेव्हा त्यांना स्वतःच समजेल की आपण कुठल्या संगतीमध्ये राहायला पाहिजे आणि कुठल्या संगतीमध्ये राहायला नको. म्हणून याच्यावर लक्ष द्या. आता आपण वळणार आहोत योग प्राणायामचे प्रकार, आपण थोडक्यात काही जाणून घेऊया. साधे सोपे सोपे प्रकार आहेत. 5 ते 10 मिनिटं तुम्हाला फक्त सकाळी बसून एका ठिकाणी हे करू शकता तुम्ही. आजही मी म्हणतो रामदेव बाबांचे व्हिडिओ बघूनच हे 3 वर्ष गेली, 3.5 वर्ष मी योगा चालू केला. आणि साधे साधे पोश्चर आहेत, म्हणजे वय वर्ष 6 ते वय वर्ष 90 किंवा 100 हे प्रकार करू शकता तुम्ही. माझ्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओज पहा किंवा रामदेव बाबांचेच प्रकार, तेच माझे योग गुरु आहे असं मी समजतो. ते पाहून मी शिकतो. काही कुठल्या प्रोफेशनल योगाची वगैरे जो क्लास जोडण्याची गरज नाहीये. तुम्ही ते समजून घेतलेत आणि जर ते रोज केले, कारण का मला 3 वर्षामध्ये मी स्वतःच फार काही मोठा वजन हे नव्हतं, पण मी स्वतःचं 8 ते 9 किलो वजन 3 वर्षात फक्त योग. आणि मला खाण्याची खूप चंगळ आहे. मी खूप चांगलं खातो, मला आवडतं, तेलकट तुपकट सगळ्या गोष्टी खातो. पण मी काही डाएट वगैरे न करता 3 वर्षामध्ये, तुम्हाला वेळ द्यावा लागतो, 3 वर्षामध्ये साधे साधे हे योगा प्रकार करून 8 ते 9 किलो वजन कमी केलं. 70 किलो होतं 2021 वगैरे 20च्या दरम्यान. त्याच्यानंतर आता डायरेक्टली 62 किलो वजन आहे. त्यामुळे आपण करू शकतो. गोष्टी कशा करायच्या कशा नाही करायच्या याची निवड आपल्या हातामध्ये आहे. ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला त्या प्रकारे तुम्ही दिलं पाहिजे. तर योगा प्राणायाम मध्ये आहे अनुलोम विलोम. तुम्ही हा एक प्रकार करू शकता, अनुलोम विलोम. आता अनुलोम विलोम हे जे असं प्राणायाम आहे जे सगळ्या व्याधींवरती आहे. तुम्ही जर रोज कराल तर तुम्हाला साधी साधी सर्दी खोकला वगैरे या गोष्टी, तर आपल्याला आता आजूबाजूचं वातावरणच तसं आहे म्हणा, पण तुमची प्रतिकारशक्ती वाढते. आणि अनुलोम विलोम हे कुठल्याही आजारामध्ये करणं, तुम्ही बसून करा झोपून करा, खूप उपयोगी पडतं. कारण का काय माहितीये का, आपला श्वासोच्छ्वास जो आहे, श्वास घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यावरच सगळं आपलं गोष्टी अवलंबून आहे. आणि जो ऑक्सिजन आपल्या पूर्ण शरीरामध्ये जो फिरत असतो त्याचं कुठेतरी प्रमाण कमी जास्त झाल्यावर आपल्याला तिकडे व्याधी निर्माण होते. आणि म्हणून आधीचे तुम्ही बघा त्यांचं ह्या गोष्टींवरती, हे गोष्टी ते शिकले असल्यामुळे त्यांना ते करता येतो आणि त्यांना ते व्याधींपासून दूर होते. एक वयपरत्वे येऊ शकतं, येतं, किंवा आधीचं काही केलं असेल आणि योगा फार नंतर चालू केला असेल तर त्रास हा नक्कीच होणार आहे. पण ते समजून घ्या की ते खरं आहे. पण आतापासून जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना दिलं, तुम्ही वयाच्या समजा मी 35 नंतर केलं, पण माझा मुलगा आज जर घरातलं मूल लहान आहे त्याला जर मी आतापासून ते बाळकडू पाजलं तर त्याचं आयुष्य तर कुठल्या कुठल्या वेगळ्या लेवलला जाऊ शकतं. म्हणून हे आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला करायचं की अरे आता झालं, आता काय राहिलं आयुष्यात जगात, 40ची झाली, संपलं आता. नाही ना, तुमची 40ची झाली पण तुमच्या मुलं 10 वर्षाचे असतील, 5 वर्षाचे असतील, 1 वर्षाचे असतील, 15 वर्षाचे असतील किंवा 20 वर्षाचे असतील, त्यांना तुम्हाला आता दिलं तर त्यांचं पुढचं जे 40-50 वर्षाचं आयुष्य आहे ते सक्षम होईल, सुदृढ होईल हे जाणून घ्या. आणि त्यासाठी तुम्ही करायला हवं. घरातल्या आजी आजोबांनी करायला हवं. भले त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधी केलं नसेल, पण आता करा. वयाच्या 60ला चालू करा, वयाच्या 50ला चालू करा, वयाच्या 70व्या वर्षी चालू करा, पण करा. करून पहा. जे नंतरचं आयुष्य आणि आधीचं आयुष्य हे तुम्हाला स्वतःला, मी तेच म्हणतोय, माझं सोडून द्या, मी काही सांगणारा फार मोठा आहे, याच्यात भरपूर विषयांचे विषय आहेत, म्हणजे बोलणारे आहेत. पण हे स्वानुभव आहे. हा स्वानुभव जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल. अनुलोम विलोम आहे. त्याच्यानंतर भ्रामरी प्रकार एक आहे. भ्रामरी प्रकार एक आहे. त्याच्यानंतर दीर्घ श्वसन. काही काही ना साधं साधं अनुलोम विलोम जमत नाही किंवा भ्रामरी प्राणायाम वगैरे काही गोष्टी जमत नाही, तर दीर्घ श्वसन घ्यायचं. दीर्घ श्वसन म्हणजे काय, तर तुम्हाला श्वास घ्यायचा आणि सावकाश श्वास सोडायचा. एक श्वास मध्ये घेऊन आपण हळूहळू तो रिलीज करायचा, हळूहळू सोडायचा. ते झालं दीर्घ श्वसन. याच्याने तुमचे जे हृदयाचे ठोके आहेत, हार्टबीट्स आहेत, ते कंट्रोलमध्ये राहतात. आणि ज्याचा श्वासोच्छ्वास जो आहे
त्याची जी तुम्ही मोजमाप, आता आजकाल तर ते सगळं आलेलं आहे, त्याचं तुम्ही काउंटिंग बघा. जेवढं तुम्ही दीर्घ श्वसन तुमच्या आयुष्यामध्ये आणाल तेवढं तुमचं आयुष्य वाढतं. कारण का हे श्वासावर तर चालू आहे. तुमचे श्वास घेण्याची पद्धत आणि जेवढा जास्त वेगळी आपल्या हे लागतं, फास्ट आपण घेतो, तेवढं तुमचं आयुष्य कमी होत जातं. त्यामुळे जेवढं तुम्ही शांत असता, रिलॅक्स असता, जे दीर्घ श्वसन आहे म्हणून. आणि ह्या सकाळी सकाळी करणाऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, सकाळी काही गोष्टी कोणाला वेळ नसेल तर संध्याकाळी तरी काढा, रात्री झोपताना थोडं करा. वेळ कसा काढायचा, काय काढायचा, यावरही लोक भरपूर सांगणारे आहेत. विषयात माझाही स्वतःचा त्याच्यावरती व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन बघितलं तर. पण वेळ काढणं हे सर्वस्वी तुमच्या स्वतःवर अवलंबून आहे. कोणी काही सांगू, तुम्हाला जोपर्यंत त्या गोष्टीचं महत्त्व पटत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्या गोष्टीला हात घालणार नाहीत किंवा तुम्ही ते करणार नाही. आणि मी तेच म्हणतोय, जेव्हा आपल्याला एकदम डॉक्टर सांगतो आता चालायला जा, धावायला जा, किंवा आता हे खाऊ नका, ते खाऊ नका, तेव्हा आपल्याला एक झटका बसतो. कारण का त्या झटका बसलेला असून त्या झटक्यातून आपण तेव्हा जागे होतो. आणि ते ठीक आहे, काही काही लोक तर त्या झटक्या लागल्यानंतरही जागे होत नाही आणि पूर्ण आपली तशीच पद्धत चालू ठेवतात. आणि ठीक आहे, मग काय आहे, जायचंच आहे. पण कशाला असं जगताय आयुष्य, आणि पुढच्या पिढीसमोर असं आयुष्य जगून का ठेवताय समोर? नका ठेवू. चांगलं नाहीये ते आपल्या भविष्यासाठी. जसं आपण म्हणलो, चालणं सकाळ सकाळी, सगळी व्यवस्था असते आजूबाजूला आपल्याकडे. जेव्हा वेळ आपण किती कारणं देतो. माझ्याही नातेवाईकांमध्ये, घरांमध्ये मित्र आहेत असे, म्हणजे कारणं काय देतात. कपडे बदलायला मला वेळ नाही. सकाळी उठून समजा आपण जे रात्रीचे काही कपडे असतात, अरे मग तुम्ही रात्री तेच कपडे घालून झोपा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय तुमचे जे ट्राउझर्स किंवा काय टी शर्ट्स वगैरे जे सकाळी तुम्ही म्हणता, ते जर तुम्हाला सकाळी बदलायला वेळ नसेल आणि म्हणून तुम्ही खाली जात नसाल, तर म्हणजे याच्यापेक्षा हास्यास्पद आणि मूर्ख गोष्ट काय आहे? तुम्ही स्वतःला मूर्ख बनवताय. तुम्हाला करायचं ते सांगत नाही, तुम्ही त्याच्यासाठी कारणं देतायत. कपडे बदलायला तुम्हाला सकाळी वेळ नाही, मग त्यापेक्षा तुम्ही ते कपडे रात्री घालून झोपा ना. म्हणजे उत्तरं आहेत आपल्याकडे, पण आपल्याला करायचं नाहीये ना, तर ते आहे. आणि मग कधीतरी काहीतरी होणार, मग ते काहीतरी मोठं गोष्ट होणार, मग आहेत तेव्हा तुम्हाला झटका लागतो. आणि काही झटका आहेत ना, आपल्या आजूबाजूमध्ये सगळ्यांबरोबर ह्या गोष्टी होतात. जेव्हा झटका लागतो तेव्हा लोक मग जागे होतात, नशीब जागे होतात, मग 8-8, 10-10 किलो, 15 किलो वजन कमी करतात. पण तोपर्यंत त्यांनी 20 वर्ष असेच घालवलेले असतात. त्यांना असं वाटतं फार काही मोठं आपण केलंय, 20 वर्ष आपण आनंदी जगलोय. नाही, त्या आनंदाचा काहीच उपयोग नाही. आपल्याला आत्मिक समाधान हवं असेल आणि आपल्या पुढच्या पिढीला जर काहीतरी चांगलं द्यायचं असेल, तर ह्या गोष्टी करणं, पुढचा कुठला झटका लागण्याच्या आधी आपल्या आयुष्यात आणा, आत्मसात करायला घ्या. हे वाचन सुरू करा, योग प्राणायाम सुरू करा, फार महत्वाचं आहे. आणि आपण पुढच्या तिसऱ्या पॉइंटला तेच बघणार आहोत की आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये योग प्राणायाम, आध्यात्मिकता कोणते बदल घडवून येतात किंवा आणतात जीवनात किंवा आयुष्यात म्हणा. कोणते बदल घडून येतात. सगळ्यात पहिला जो उपयोग होतो, सगळ्यात पहिला जो बदल आपल्याला अनुभवायला मिळतो, तो आहे आपली ऊर्जा वाढते, आपण उत्साही बनतो, आपण ऊर्जात्मक होतो व उत्साही पहिल्यापेक्षा. ते तर तुम्हाला जेव्हा करायला घ्याल तेव्हा तुम्हाला जाणवेल. म्हणजे जेव्हा एकदा आपल्याला सवय लागते एखाद्या गोष्टीची, म्हणजे समजा तुम्ही 1 दिवस योगा केला नाही किंवा 2 दिवस केला नाही, तर तो दिवस आणि ज्या दिवशी तुम्ही ते कराल तो दिवस, यातच तुम्हाला सगळं लक्षात येईल की किती फरक आहे तो. आपली विचार करण्याची, सगळ्यात महत्वाचं, विचार करण्याची पद्धत जी आहे त्यात आमूलाग्र बदल होतो. वैचारिक दृष्ट्या आपल्याला खूप त्याचा फायदा होतो. विचार करण्याची
जी एक पद्धत आहे ती एक चांगल्या प्रकारे आपली डेव्हलप व्हायला सुरुवात होते. म्हणजे जो आपण म्हणतो ना दृष्टिकोन आपला जो असतो कुठल्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा, पाहण्याचा, तो करण्याचा, तो पूर्णपणे बदलतो आणि तो तसाच असला पाहिजे. आपण गोष्टींना कसं सामोरं जातो हे त्यामुळे आपल्यामध्ये त्याचा उपयोग होतो. त्या विचार करण्याच्या पद्धतीत आपल्याला बदल होतो, फरक पडतो. आपला प्रत्येक विचार, आपला दृष्टिकोन एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा सकारात्मक होतो. म्हणजेच काय, एखादी गोष्ट आपण करत नसू आणि एखादी गोष्ट आपल्याला कामाच्या ठिकाणी म्हणा किंवा घरामध्ये एखादी आव्हानात्मक गोष्ट आली तर आपण त्याला सकारात्मकतेने घेतो आणि ती सकारात्मक पद्धतीने घेतल्यामुळे काय होतं तर आपण त्या गोष्टीला पुढे जातो. आपण ते सर करतो, आपण त्याला यशस्वी तोंड देतो. पण तेच जर आपण ह्या गोष्टी करत नसू तर आपल्यामध्ये एक नकारात्मकता येते, पहिला नकारात्मक विचार येतो आणि आपण पूर्णपणे त्याच्यामुळे आपण त्रासले जातो, दुःख आपल्या वाटेला येतं. पण सकारात्मकता याच्यामुळे प्रचंड आपली तयार होते. आपण प्रत्येक गोष्टीचा विचार हा सकारात्मक पद्धतीने करतो. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आपला असतो तो सकारात्मक होतो. त्याच्यानंतर म्हणजे आपल्या चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून पूर्णपणे सकारात्मकता दिसून येते समोरच्यांना, आपल्याबरोबर जे राहतात त्यांना. प्रत्येक गोष्टीत आपली कार्यक्षमता वाढलेली दिसते आणि फार महत्वाची आहे. म्हणजे मला आज म्हटलं माझं वय 42 आहे पण मला असं वाटत नाही मी 30-25ला आहे आणि तसं मी कामही करतो, तसं मला फिजिकल ॲक्टिव्हिटी मी तशी करू शकतो. मला असं बिलकुल वाटत नाही की मी 40शी पार केलेली आहे. 30 आणि 25तल्या मुलाला माझ्यासमोर आणा, त्याचा जेवढा उत्साह असेल, तो जे काही गोष्टी करू शकतो ते मी करू शकतो. हा अति आत्मविश्वास नाही, हा आत्मविश्वास आहे आणि तो आत्मविश्वास ह्या गोष्टींमुळे निर्माण झालेला आहे. तर म्हणून कार्यक्षमता ही प्रत्येक गोष्टीमध्ये याच्यामुळे वाढते. आपण अकार्यक्षम राहत नाही. नंतर झोप चांगली लागते. किती जण आजकाल आपल्या आहेत जे झोपेच्या गोळ्या घेऊन जगतायत. 40शी काय 35शी काय ह्या वयातही आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतात. 20-25 मध्ये झोप लागत नाही आपल्याला नीट. कारण आपण शोधत नाही, आपण डायरेक्ट डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला काहीतरी प्रिस्क्रिप्शन लिहून देतो आणि आपण ते घेतो. पण आपल्या आयुष्यात आपण काही गोष्टी ज्या करायला हव्यात त्या करत नाहीत, तो बदल घडवून आणत नाही आणि आपण पूर्णपणे औषधांवरती राहायला मजबूर होतो. पण तसं व्हायला नाही पाहिजे. ह्या गोष्टींमुळे आपल्याला झोपही चांगली लागायला सुरुवात होते आणि जेवढी कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही चांगली झोप होते, कारण का बरेच जण 8-8, 10-10 तास सोडूनही उत्साही नसतात, फ्रेश नसतात. पण याच्यामुळे तुम्ही दिवसभरात जे मोठे आहेत त्यांना 5 ते 6 तासही झोप पुरेशी होते. पुढे आपलं आरोग्य चांगलं राहतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही तुमच्या भौतिक गोष्टी, पैशाने आरोग्य विकत घेता येत नाही. पैशाने आरोग्याला लागलेले रोग घालवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो, पण ते रोग लागूच नाही यासाठी आपल्याला हे करायचे. कशाला आपण तुम्ही पैसे याच्यासाठी कमवता? पैसे कमवून तुम्हाला तिकडे हॉस्पिटलचे चार्जेस आणि ते जर तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्हाला काय काय तुम्ही आता जे धावताय ना महिन्याला 2-2, 3-3 लाख, 4-4 लाख जे तुम्हाला हवं आहे. सगळ्यांनी करोनामध्ये पाहिलं आपल्या खऱ्या गरजा किती आहेत, तरीही आपण त्याच्यातून काही धडे घेतलेले नाही आहेत. पुन्हा एकदा आपण बॅक टू द पॅव्हेलियन जे म्हणतो, आपण परत एकदा तसंच आपलं आयुष्य सुरू केलेलं आहे. धावा, गाडी, बंगला हा आनंद नाही. तुमच्या गरजा काय आहेत ना ते ओळखून घ्या. मला सारखं सारखं सांगावं लागतं, म्हणजे तुम्ही कदाचित तुमचे काही प्रत्येकाचे मतं असतात, पण समजून घ्या की का आपलं आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं पुढे अजून एन्जॉय करू शकाल ना.
असे तुम्ही 40-50 मध्ये आपला तर पूर्ण दिवस कामावर जातो, तुम्ही असं स्वतःसाठी किती वेळ देऊ शकलात? आणि ज्यावेळी तुम्हाला स्वतःसाठी वेळ द्यायला मिळेल, म्हणजे जे नोकरी विक्री करतात आणि ज्यांना 50-60 नंतर समजा काही करायचं नसेल, रिटायरमेंट ऑफकोर्स घेतली असेल, त्यांना जर पुढचे 20 वर्ष काही स्वतःसाठी वेळ द्यायचा असेल आणि जर त्यांना आरोग्याची साथ दिली नाही, पलंगावर तुम्ही पडून राहून गेलात, पडावं लागलं, तर तुमचं सगळं आवरणं घरातले जे कोणी असतील, तुमचे मुलं बाळं असतील किंवा त्यांना करावं लागेल. किती आहे मग तुम्ही पुढचे, म्हणजे तेच झालं ना, 50 पर्यंत धावायचं 55 पर्यंत किंवा आणि एखादा अटॅक आला, त्याच्यामुळे काही झालं, वाचलो तर ठीक आहे, त्याच्यातून काय कसला प्राण याचा हे आला, अटॅक आला, अर्धांगवायूचा आला, तर गेले ना तुमचे पुढचे 50-55 नंतर तुम्ही काय जगणार आहात आयुष्य? म्हणजे तोपर्यंत तुम्ही जी धावाधाव केली, 50 नंतर बघू, 60 नंतर बघू, त्याच्यानंतर आम्ही याला वेळ काढू, त्याच्यानंतर आम्ही हे सगळं करू, तेव्हा आम्हाला आत्मिक समाधान मिळेल, तेव्हा आमच्याकडे काय नोकरीन पट्ट हे नसेल, तेव्हा आम्हाला भरपूर वेळ आहे. अरे पण जर तुम्हाला 50-55 मध्ये जाता जाता तुम्हाला काही व्याधी लागली, तर तुम्ही पुढचं आयुष्य कसं जगणार? हा प्रश्न स्वतःला विचारा. हे विचारणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला थोडंफार तरी माझ्या मते रिअलाइज होईल आणि आजच्या हा व्हिडिओमधून ह्या गोष्टी तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचतील, नुसतं कानाने नाही तर मेंदूपर्यंत पोहोचतील. आणि मला माहिती आहे हा व्हिडिओ कोण किती ऐकणार आहे, जे जे ह्याच्यात ॲक्च्युली ज्यांना खरं हे आहे ते तर नक्कीच ऐकणार पूर्ण. पण कधी चुकून जे आपले असतात ना, त्यांना ते ऐकला पूर्ण, पाहिला आणि त्यांचे डोळे उघडले तर चांगलंच आहे. कारण का मलाही माहिती आहे, माझ्या नातेवाईकांमध्ये म्हणा, मित्रमैत्रिणींमध्ये म्हणा, ते किती पाहतील आणि किती समजून घेतील जर काही या गोष्टी करत नसतील तर, मला माहीत नाही आहे. पण तुम्ही जो कोणी असाल ज्यांना हे तुम्ही बघून हे होत्या, तर स्वतःमध्ये बदल घडवून आणा. स्वतःचं आयुष्य मार्गक्रमण करताना खूप आपल्याला चांगलं पुढच्या पिढीला न्यायचं आहे हे समजून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मानसिकरित्या सक्षम आणि शारीरिकदृष्ट्या कणखर होतो. वयाच्या 40 मध्ये 42 मध्ये आपल्याला डायबेटीस होते, बीपीचे प्रॉब्लेम सुरू होतात, धाप लागते, आपलं पोट असं असतं की आपल्याला खालचे आपले पायाचे अंगठे दिसत नाही आणि आपण जगतोय. मजा मस्ती, अरे मजा मस्ती करा ना, मजा मस्ती करा, टंगळ टिवाळी सगळं करा, मान्य आहे मला, पण ह्या गोष्टी आणा ना आयुष्यामध्ये. तुम्ही ह्याही गोष्टींना जो आणि कोणी सांगत असेल किंवा कोणी, तुम्ही बोलतच नाही बोलणार तुम्ही. तुम्हाला असं वाटतं काय तत्वज्ञान देतोय, ते तत्वज्ञान नाही, ते तुम्ही जेव्हा स्वानुभव कराल ना आणि वेळ निघून जाण्याच्या आधी समजून घ्या. याच्यावरती मी काय किंवा याच्यामध्ये मोठे मोठे लोक जाणकार आहेत, जे त्यांचे व्हिडिओ पण तुम्ही पाहिले असतील, पण तुम्ही ते पाहिल्यानंतरही काही घडवून तुमच्या आयुष्यात बदल आणलाय का? तुम्हाला असं थोडं तरी रिअलाइज वाटतंय का की अरे नाही, ह्या गोष्टी खरंच महत्वाच्या आहेत, ह्या आपण आणल्या पाहिजे, केल्या पाहिजे? तर म्हणून, आणि आजचं आपलं एक सूत्र मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आध्यात्मिकता अधिक योग प्राणायाम. गणिताची सूत्र भरपूर तुम्ही आयुष्यात पाहिले असतील. आध्यात्मिकता अधिक योग प्राणायाम बरोबर समाधान, आत्मिक समाधान, हे महत्वाचं. आणि ह्या गोष्टी आपल्याला आपल्या मुलांसमोर ठेवल्या पाहिजे. काय काय आपण पाहिलं थोडक्यात रिव्ह्यू करू. आध्यात्मिकता योग प्राणायाम का महत्वाची आहे ते आपण पाहिलं. कारण का आनंद हा तात्पुरता असतो, समाधान, आत्मिक समाधान हे कायमचं टिकणार असतं, चिरकाल असतं. प्रकार आपण पाहिले. आध्यात्मिकता आपण आपल्या आयुष्यात कशी आणू शकतो, तर संत साहित्य, भगवद्गीता, भागवत, वेद पुराण, त्यांचं वाचन, श्रवण, कीर्तन, भजन
नामस्मरण आणि संगत या पद्धतीने आपण आपल्यामध्ये आध्यात्मिकता आणू शकतो. योग प्राणायामसाठीचे आपले काही प्रकार आहेत. अनुलोम विलोम आहे, भ्रामरी प्राणायाम आहे, दीर्घ श्वसन आहे, चालणं आहे साधं. हे आपण आपल्या आयुष्यामध्ये आणायचं आहे. आणि ह्या आध्यात्मिकता आणि योग प्राणायाममुळे आपल्या जीवनात कोणते बदल घडून येतात तर ऊर्जा, उत्साह, विचार करण्याची पद्धत, सकारात्मकता, कार्यक्षमता, झोप, आरोग्य आणि मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या आपण सक्षम आणि कणखर बनतो. तर असा होता आजचा आपला भाग 11. हा नीट ह्याच्या व्हिडिओ पाहताना तुम्ही नोट्स काढल्या असतील असं मी समजतोय. काढा, परत परत बघा. एक पानाची समरी तुमची तयार झाली पाहिजे, जेणेकरून तुम्ही ती कोणाला दाखवू शकता, देऊ शकता, तुम्ही सतत त्याचं स्मरण करू शकता. आणि नक्की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, त्याच्यातले विचार तुम्हाला पटले असतील, तर नक्की भरपूर लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. एक तुमचं शेअर पुढच्या 10 लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचं त्यातल्या एकाचं तरी आयुष्य बदललं तर मला असं वाटेल की माझं काम पोहोचलं. तुर्तास इथेच थांबतो. नमस्कार.